इयत्ता 4चा विद्यार्थी आज तुम्हाला 15 वर्ष निमित्त जे काही 4 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही नम्र विनंती. देशाचे भविष्य सीमारेषेवरच घडत नाही तर ते शाळेच्या वर्गखोलीतही घडत असते. आज आपण भारताचा स्वातंत्र्य दिन मोठ्या अभिमानाने साजरा करत आहोत. अनेक स्वातंत्र्यवीरांनी आपल्या प्राणाचे बलिदान देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यांनी आपले कर्तव्य पार पाडले. आता स्वतंत्र भारत अधिक सक्षम, सुंदर आणि प्रगत बनवण्याची जबाबदारी आपली आहे. मित्रांनो, आपण विद्यार्थी आहोत. कदाचित आपल्याकडे मोठी पदे नाही, पैसा नाही किंवा अधिकार नाही, पण आपल्याकडे ज्ञान मिळवण्याची इच्छा, चांगले संस्कार आणि मोठी स्वप्ने आहेत. हीच आपल्या देशाची खरी ताकद आहे. विद्यार्थी म्हणून आपले पहिले कर्तव्य म्हणजे मन लावून शिक्षण घेणे. कारण आजचा विद्यार्थी उद्याचा शिक्षक, डॉक्टर, शास्त्रज्ञ, सैनिक, अभियंता, शेतकरी, न्यायाधीश किंवा देशाचा नेता असणार आहे. आज आपण जे शिकू त्यावरच उद्या भारत देश उभा राहील. फक्त अभ्यास करूनच देश सेवा होत नाही. प्रामाणिकपणा, शिस्त, वेळेचे पालन, पर्यावरणाची काळजी, पाणी वाचवणे, झाडे लावणे, वाहतुकीचे नियम पाळणे आणि सर्वांची प्रेमाने वागणे ही सुद्धा देशसेवाच आहे. मित्रांनो, आपण जर शाळा स्वच्छ ठेवली, प्रत्येक वर्षी 1 झाड लावले, प्लास्टिकचा वापर कमी केला आणि इतरांनाही चांगल्या सवयी लावल्या तर आपण भारताला अधिक सुंदर बनवू शकतो. आपण कधी जात, धर्म, भाषा किंवा प्रदेश यावरून भेदभाव करणार नाही. एक भारत श्रेष्ठ भारत ही भावना आपल्या मनात कायम ठेवू. कारण भारताची खरी ताकद त्याच्या विविधतेत आणि एकतेत आहे. चला, आज या पवित्र दिवशी आपण सर्वजण एक संकल्प करूया. मी प्रामाणिकपणे शिक्षण घेईन. मी माझ्या आईवडिलांचा, शिक्षकांचा आणि राष्ट्रध्वजाचा सन्मान करेन. मी पर्यावरणाचे रक्षण करेन. मी चांगले विचार, चांगले संस्कार आणि चांगली कृती यांचा अंगीकार करेन आणि माझ्या प्रत्येक कार्यातून भारताचा अभिमान वाढेल. शेवटी एका सुंदर विचाराने मी माझे भाषण संपवतो. स्वातंत्र्यवीरांनी आपल्याला स्वातंत्र्य भारत दिला. आता ज्ञान, संस्कार आणि कर्तृत्वाच्या बळावर समृद्ध, स्वच्छ आणि शक्तिशाली भारत घडवणे ही आपल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी आहे.